जैन मंदिर येथे भगवान महावीर जन्मकल्याणक उत्साहात संपन्न। नगर शहरातील दिगंबर जैन मंदिर महाजन गल्ली येथे दिनांक 21 एप्रिल रोजी भगवान महावीर जन्मकल्याणक उत्साहात संपन्न झाला। जैन समाज हा अति शांतताप्रिय समजला जातो। यावेळी ॲडव्होकेट संतोष भोसे यांनी सांगितले की भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर असून त्यांचा जन्म 2623 वर्षांपूर्वी बिहार प्रांतातील वैशाली येथे झाला। त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी अनुव्रत स्वीकारून जिनदीक्षा धारण केली। 12 वर्ष मौनपूर्वक विहार केला। 42व्या वर्षी त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झाले। केवळ ज्ञान प्राप्तीनंतर महावीर अनंत झाले। सर्वांना जगा व जगू द्या हा संदेश त्यांनी दिला। त्यांनी कोणताही धर्म स्थापन केला नाही। अनादी काळापासून असलेल्या जैन धर्माच्या तत्वाचा प्रसार व प्रचार केला। अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह ही पंचमहाव्रते त्यांनी शिकविली। यावेळी संजय महाजन, महावीर गोसावी, अनिल साखरे, भारतभूषण भागवत, ईश्वर भूस, संतोष भोसे, श्रीकांत देशमाने, जैन सर, आदिनाथ अन्नदाते, आशिष चाकोते, रमेश भागवत, चंद्रकांत वायकर, किशोर चाकोते, रणधीर लोखंडे, पुष्पा वायकर, प्रतिभा महंत, गुणमला महंत आदी उपस्थित होते। प्रतिनिधी संजय वायकर, राष्ट्रप्रथम न्यूज, अहमदनगर। जय जिनेंद्र। आज भगवान महावीरांचा 2623वा जन्मकल्याणक महोत्सव आहे। लोकभाषेमध्ये भगवान महावीर जयंती म्हटलं जातं, पण जैन धर्मामध्ये तीर्थंकरांचे जन्म कल्याणक असतात। भगवान महावीरांचा जन्म बिहार राज्यातील कुंडलपूर येथे झाला। भगवान महावीरांचे 4 कल्याणक गर्भ, जन्म, तप आणि ज्ञान हे कुंडलपूर येथे झाले। भगवान महावीर हे कुंडलपूरचे राजे होते। वय वर्ष 30 पर्यंत त्यांनी राज्यकारभार बघितला। वयाच्या 30 वर्षानंतर त्यांनी तपश्चर्याचे साधनेसाठी ते बाहेर पडले। 12 वर्ष भगवान महावीरांनी कठोर तपश्चर्या केली। त्यानंतर वयाच्या 42 वर्षानंतर ते वय वर्ष भगवान महावीरांचं आयुष्य हे 72 वर्षाचं होतं। त्यानंतर 30 वर्ष भगवान महावीरांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं व भारत भ्रमण करून सर्व जगाला जगा व जगू द्या हा संदेश दिला। या संदेशामध्ये फक्त मी एकटाच खरा किंवा माझंच खरं किंवा मी जे काय करेल तेच बरोबर असं नाही, मीही जगायचं व माझ्याबरोबर अन्य सर्वांनाही जगू द्यायचं। त्यांनी भगवान महावीरांनी फक्त जैन धर्मियांसाठीच नाही तर सर्व प्राणीमात्रांसाठी उपदेश दिला होता। सत्य, अहिंसा, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या गोष्टी ज्या आहे या फक्त जैन बांधवांसाठी, जैन धर्मियांसाठी अंमलात आणण्यासाठी नाही तर समस्त प्राणीमात्रांसाठी त्या अंमलात आणून त्यांनी त्याप्रमाणे वागून आपल्या आत्म्याचं कल्याण करावयाचे यासाठी भगवान महावीरांनी संदेश दिलेला आहे। भगवान महावीर जन्मकल्याणकच्या समस्त जनतेला मी व माझ्या परिवारातर्फे तसेच जैन समाजातर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो।